हा काय चाललंय काही? ये रमाकांत ये. टाइमपास होत नव्हता म्हणून चेस म्हणून बसलोय. अहो मी नाहीच म्हणत होते पण भाऊजीने आग्रह केला. बुद्धिबळाचा डाव. या माणसाचा काहीतरी वेगळा डाव दिसतोय मला. वेणी हा घोडा अडीच घर कशाला चालतो? हा घोडामध्ये अख्खं घर चरतोय. भाऊजी तुमचा तो हत्ती सांभाळा. वेणी तुम्ही मला हरेश म्हणा. काय रमाकांत? हो रमाकांत आता रामच म्हण. तुम्ही मला नैनाच म्हणा. त्यात किती आपलेपणा जाणवतो. पुन्हा शोधतायत देवा रे. नाही ना रमाकांत तुम्हाला चालेल ना? हरीश आमचे हे काही अगदी ऑर्थोडॉक्स नाही का? अरे लहानपणापासूनही असा असतो. नेहमी खुश राहतो. बघ बघ त्याचा जरा किती गोड आहे बघ ना. तुम्ही आता चेक आणि मेट झाला. माझ्या दोघांसमोर मेट होत. अरे वाह रमाकांत. अरे तुम्हारी बीवी तो बीवी नंबर 1 है यार. आया खेळ खेळता खेळता कसा वेळ गेला ते कळलंच नाही. अहो तुम्ही चहा घेणार आहात? हो घेणार आहे. आजचा दिवस तुम्हीच करून घ्या. नाही ना आणखी एक डाव. अरे कसले डाव खेळताय ते हृदय माझ्या गाव बसतायत. नाही ना. अहो कशाला ओरडताय? आपण एका चांगल्या वस्तीत राहतो. रमाकांत मेहनत सांभाळा. अरे विजय विजय कुठे आहे? बाहेर गेलाय. चला आपण खेळूया. दुश्मनाने चारी बाजूने घेरलाय. आता मी काय करू? अरे काय करू? फ्रेश व्हा. रमाकांत माझी बायको असं म्हणली असती ना तुम्ही बाथरूम मध्येच गेलो असतो. बस बस मी पण आता तेच करतो. गुड बाय गुड बाय. जा. मला बाय म्हणू ना. तरुण झालो मी. शाबास. अरे वा. अहो हे असे का वागतायत? नाही ना इथं लक्ष ठेवा. तुझा राजा मरतोय आता. नीट का मी आता काय करू रे? काय करू? रडा रडा कार्य थांबू नका. हा टोप पाण्यानं पूर्ण भरला पाहिजे. आपल्याकडे पाण्याचं शॉर्टेज होता कामा नये. अरे माझी बायको माझ्या डोळ्यासमोर माझ्या मित्राबरोबर बुद्धिबळ खेळते. हसते काय? खिदळते काय? बुद्धी बुद्धी त्यानं बुद्धीने डाव साधला. पण तुम्ही बळाचा वापर करा. बळाचा. मराठी माझ्या नैनावर मी हात उघड. अय्यो वंडा 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 वंडा. नुसतं भांडू. बाईसाहेबांना मारू नका पण त्याला धोपटून काढा. नको रे. असं केलं तर बायकांच्या भावना जास्त भडकतात. नाही आणि कदाचित मी त्याला धोपतायचो रे. पण तिकडे हॉस्पिटलमध्ये नाही ना त्याची शुश्रूषा करायची. तुला काय जातं जागायला मी काय करू दे जागा ते. रडा 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 कार्य. मी काय म्हणतो काय तू जरा नैनाला समजून बघ ना. शेरी काय मी समजावतो. हा पण तुम्ही रडा. बरं थांबू नका. नाही चालू आहे. पण एक सांगून ठेवतो. काय? आत्महत्या करायचा प्रयत्न करू नका. नाही नाही गळपास लावून घेऊ नका. नाही नाही. पिऊन मरू नका. विष पिऊन मरू नका. हा. पिशाती पिशवीत ना आणू. पिशाती चाकू चाकू. तू काय मला आत्महत्याचे सगळे उपाय सांगतोयस? हे बघ मी सहजासहजी मरणारा माणूस नाही. मी तुम्हाला एखादा कठीण मार्ग सुचवू का? अरे जा रे बाबा इकडे चल. चल. हळू हळू हात तोडशील. लग्न व्हायचं रे माझं अजून. काही होत नाही त्यांना. हे बघ मला तुला काहीतरी सांगायचंय. मलाही तुला काहीतरी सांगायचंय. लेडीज फर्स्ट. ऐक लेडीज फर्स्ट म्हटलं मी गधड्या. मी 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 फर्स्ट. व ऐक व म्हणायचंय मला. अरे रमाकांत हल्ली वेगळेच वागायला लागलेत माझ्याशी. माझ्या मनात भीतीची जी पाल चुकचुकते ना ती. कसली भीती? माझी आणि हरीशची जवळीक कदाचित त्यांना पसंत नसावी. चुकतेस तू. हो रे मलाही कळतंय ते. नवऱ्याला ओळखण्यातच चुकतेस तू. आत्ताच मी काही वेळापूर्वी रमाकांत रावाशी या विषयावर बोललो. काय म्हणाले ते? ते म्हणाले की नैना हरेशशी एवढ्या तुटकपणानं का वागते. खरं तर बिचारा 4 दिवसांचा पाहुणा आहे आपला. त्याच्याशी कसं मनमोकळेपणानं बोलावं. त्याच्याबरोबर पिक्चरला जावं. त्याच्याबरोबर मार्केटला जावं. तर ही आपली घर धरून बसले. नक्की असंच म्हणाले? तुझ्या नवऱ्याची शपथ. गचकतोय बहुतेक. काय? आता माझं टेन्शन कमी झालं रे. मग? पण विजा मी आता कसं वागायला हवं? ऐक काय 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 ऐक ना तू. गुदगुल्या होतात. ऐक ना तू. ऐक ऐक. समजला?
हा हा समजलं काहीतरी घोळ घालशील. हे बघ इकडनं सरळ जा, जिथे रस्ता संपतो ना तिथे मार्केट आहे. कुत्र्याला विचार, तोही सांगेल. म्हणून तुला विचारलं. बरं ते मी काय म्हणतो, ते मार्केटला एकटाच चाललायस ना? तू येतोस का? मार्केट मध्ये एकदम कंटाळा रे बाबा. तू एकला चलो रे. थांबा हरेश, मी येते तुमच्या बरोबर. अरे वा, तू कुठं चाललीस? मार्केटमध्ये भाजी आणायला. अगं तो नीट नेटका नोकर ठेवलाय ना. अहो पण तो पिक्चरला गेलाय. अरे वा नैना, आता मार्केटिंगची मजा येईल. तुमच्या नवऱ्याची परमिशन घ्या ना. ते खुश होतील. ते कधीही नाही म्हणणार नाही. नाही. म्हटलं होतं ते नाही म्हणणार नाही. मी येतो मार्केटिंगला. पण तुम्ही मगाशी म्हणला की ते मगाशी, आता मला एकदम उत्साह आला आहे. मला दाढे सामान पण आणायचंय. अहो पण घरात आहे ना. आणखी आणायचंय. काय सलून करताय की काय? घरात चुपचाप बसा, मी आलेच. चल हरीश, आपण टॅक्सीने जाऊ. नाही चालता जाऊ. तेवढा अधिक सहवास. मी तुझ्या गाडीचे सामान घेऊन येतो. चलते चलते मेरे ये गीत याद रखना कहना. काय गातायत, वा वा, शाबास. अरे बापरे. काय रमाकांतराव? राव कसला रे, आता माझं वॉचमन झालंय. तुझ्या ताईला समजाव, आता एके दिवशी खून करीन मी. ताईचा माझ्या स्वतःचा. काय म्हणतो? चाकू, विषाची बाटली, गळफास. अरे बाबा जा रे. चलते चलते मेरे ये गीत याद रखना. जो तो हेच गाणं का बोलतोय? अलविदा. कौन है वो बदतमीज जो रंग में भंग कर रहा है? मी आहे तो, मी. रमाकांत तुम्ही आहात होय? मग काही नाही. नाही ना. अरे मग तुझ्या लेखी माझी काहीच किंमत नाही. काहीतरी बडबडू नका. अगं आठव 15 वर्षापूर्वी ह्याच बेडवर आपण असाच रोमॅन्टिक सीन केला होता. काय फक्त गाणं वेगळं होतं. विसरलीस? असल्या कटू आठवणी साठवून ठेवायला मी काही मूर्ख नाही. उगाच. माझी आई मला नेहमी सांगायची, रमा ह्या मुलीचा नाच सोड, आपण दुसरी पाहू. असाच विचार मी केलाय, म्हणून तर 5वी पाहतोय. अरे तू तर माझ्या 5वीलाच पुजलायस. आजपासून तुझे माझे संबंध संपले. सुटले ग बाई. हे वाक्य मी ह्याला बोललोय. ताबडतोब नाही का भाई करू नकोस. हे काय? डिवोर्स पेपर्स. साइज पाहून मी ओळखतो. जल्दी कर. अरे इस आदमी के विचार बदल जाएंगे. कर साइन. कुठे सही करायची? इथे मला माहित आहे. धमकीला सुद्धा ही घाबरत नाही. आणि नवीन प्रोफेसर भेटला तिला दाखवायला सगळं. म्हणजे ही धमकी होती? दत्त तरी की. अगं असा सहजासहजी मी तुला सोडणार नाही का? हरीश, मी सांगितलं होतं ना, माझा नवरा म्हणजे गोचिड आहे, गोचिड. चिकटला की चिकट. अगं नवऱ्याची किंमत ठेव. काय किंमत आहे तुझी? 1,00,000 2,00,000 बोल. माझ्या नवऱ्याला एवढा भाव? 5,000 7,000 2,200. अगं नाही ना माझी जरा तरी कदर कर. मी जरा बायको शेजारी बसू का? बसा. काय म्हणतात त्याला? गोचिड. अगं आठव आपल्या लग्नाच्या वेळेला मी 49,352 रुपये आणि 3 पैसे खर्च केले होते. मी 60,000 देतोय. कीप द चेंज. आठव तुला काश्मीरला हनीमून नेऊन सांगितलं, नाही जमलं. म्हाताऱ्यांना घेऊन गेलो तरी सुद्धा 90 रुपये खर्च झाले. मी तुला 100 रुपये देतो. कीप द चेंज. अगं अक्षयचा जन्म आठव. हॉस्पिटलचा खर्च आईनेच पैसे भरले होते. आई गेली आता. नंतर कळव, मी चेक पाठवतो. अगं त्याची तुला जरा सुद्धा कदर नाही. रमाकांत, तुमच्यामध्ये एक कमतरता मला सतत जाणवत होती, ते म्हणजे प्रेम. त्याचं काय? आई ग, अगं रोज संध्याकाळी 5:45 ची विराट ट्रेन पकडून आल्यावर प्रेम काय डोंबल करणार? तेच मला हरीश देव पाहतोय. म्हणजे तुझा हा निर्णय पक्का आहे? माझ्या पण. हरीश आय विल किल माय सेल्फ. दोस्त नारा प्यार ही रहा. इकडे साहेब. अरे इकडे ये साहेब. अंदा कानपाट फोडून टाकीन. चांगले डोळ्यात अंदा काय म्हणतो मला? काय काम आहे? हा काम. हे बघ प्रकरण एकदम हाताबाहेर चाललंय. म्हणजे? अरे आतापर्यंत मी सगळं उघड्या डोळ्याने बघायचो, कालपासून बंद डोळ्याने दिसायला लागलंय. साहेब मोंडंडा, शांत व्हा. असं वेड्यासारखं बडबडू नका. बघ तुम्हाला वेडा म्हण, मूर्ख म्हण, पण माझं ऐक. अरे काल हरीश आणि ती मार्केटिंगला गेली होती. ती कोण? बायको माझी नाही ना. काही सांगताय काय? मग काय इथे काय वाडी चल रे, आम्ही सिक्रेट बोलतोय ना. असं कोणी हळूहळू कोपऱ्यात जाऊन बोलायला लागलं ना की मला कसंच होतो.
अरे ती पिढा सुटत नाही तो पण ही पिढा मागे लागली आहे. साहेब एवढा वा अंदा वांडा वाटतं म्हणजे काय काय काम आहे हा तुमचा वंटेड पेपर हवा होता पेपर वाचायला येतो रे बाबा चल तिकडे. अरे कमाल आहे मी तुमचा शेजारी आहे काही भिकारी नाही आहे हे काय करता अहो शेजार धर्म पाळावा नेहमी नेहमी शेवटी आम्हीच तुमच्या उपयोगी येतो ना काय येतो की नाही माणूस आहे मला. अरे सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्या वस्तू माझ्याकडून नेतो हा आणि शेजार धर्म पाळावा सांगतोय. साहेब आता एक गाव 2 तुकडे करण्याची गरज आहे. अरे पण हरीश उद्या लंडनला जाणार आहे ना. हा तो लंडनला जिवंत जाताच कामा नाही. शाबाश. सुपारी द्या. कसली घाणेरडी व्यसनं लागली आहे तुला. अय्यो हरीशला मारण्याची सुपारी द्या. काय हा एक लक्षात ठेव. काय काय हा नैसर्गिक मृत्यू वाटला पाहिजे. हा नैसर्गिकच मृत्यू वाटेल. शाबाश हरीश साहेबांच्या दुधात विष टाकतो. शाबाश इथे दुधाचा ग्लास खलास हा. इथे हरीश साहेब खलास. शाबाश. काम फत्ते झालं पाहिजे. हा 500 रुपये द्या. थांब कोण बघत नाही ना रे बाबा. घे. आणि एक काम कर काय काय ती विषयाची बाटली नंतर मला दे. हा आणि तू केव्हा दूध पितोस. हा काय एक एक उपाय सांगतोय मला. फोंड्या नार हरीश ते तू नक्की चाललायस ना. नाही सच काय काय ते पण ते एकटाच चाललायस ना. असं डाऊट मनात काय ते रेल्वे सारखं फ्लाईट लेट नाही ना होत. माहिती नाही ना ट्रेनची सवय माहिती नाही काय करणार. पण ते कॅन्सल वगैरे होत नाहीत ना. कशाला एवढी चौकशी करतोस? असं नाही पण ते तू नक्की चाललायस ना. रमाकांत तुम्ही म्हणतात ना मी थांबतो. बस नको नको. अरे जा बाबा लंडनला तुझी हॉटेल आहे 4 बायका आहेत परत जुळलं तर नको. लंडनच्या वैताग आलाय मला. आता इंडियामध्येच राहायचंय. इथे काय काय इंडियामध्ये केवढी लोकसंख्या भ्रष्टाचार. अरे इंडियन संस्कृती आहे. हा. तू हो. आहे नैना आहे. आई ग या नैना आहे म्हणून तर मोठं दुःख आहे ना. अरे पण नैना आहे कुठे? ती कामात आहे. तू निघ चल चल. ओहो विमानला वेळ आहे अजून. अरे विजय विजय काय आहे? हे घे माझ्यातर्फे प्रेझेंट. हा कायमची आठवण ठेवा आता. चालू आहे हो वाटतोच तो घड्याळ. अरे नीट नीटक्या. नमस्कार साहेब. हे घे हे पैसा ठेवा. कशाला अरे तुम्ही छान जेवण दिला त्याबद्दल. राहू द्या राहू दे नाही ते पैसे खर्च करा. नाव्याकडे जा केस कापून ये जरा. ही माझी स्टाईल आहे. कर माझी स्टाईल तुझी मेल्या. याला फितवलं आमची इथं आधीच फितली आहे. हरीश हे माझ्यातर्फे प्रेमपत्र असणार मी सांगतो. काय आहे? मी गेल्यानंतर बघ. ते असणार फ्लाईट चुकलं उद्या मार्केटमध्ये भेट. राखी इंडियातल्या बहिणीची भेट. वा बहीण वा. अरे म्हणजे तुम्ही दोघं खरोखर मी मूर्ख आहे. रमाकांत तुझी बायकोने मला विकत घेतला. पूरी दुनिया के किसी कोने में भाई को इतनी अच्छी प्रेजेंट नहीं मिल सकती. थैंक यू बहन थैंक यू. आय एम सॉरी हरीश. आय एम सॉरी. मला माहिती आहे हरीश तुझं पाहुणचार करण्यात आम्ही फार कमी पडलो. तुला जाणवत नसेल पण मला कल्पना आहे त्याची. परत तुझी वाट बघतोय. बाय बाय.